उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पुढील शैक्षणिक वर्ष या संदर्भात शिक्षण विभागाचा एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा निर्णय आता समोर आला आहे। सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाळ्यासारखी व्हायरल होत आहे, ज्याने पालक आणि विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे। मित्रांनो, जगभरात युद्धाचा भडका उडाल्यामुळे अवघ्या काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती। पण आता याच जागतिक युद्धाचा थेट परिणाम तुमच्या मुलांच्या शाळेवर आणि सुट्ट्यांवर होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे। दरवर्षी एप्रिलमध्ये शाळा संपते, मे महिन्यात सुट्टी लागते आणि 15 जूनला शाळा उघडते, हे ठरलेलं गणित होतं। पण शिक्षण विभागाचा असा एक नवा निर्णय समोर आलाय, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडणार आहे। या निर्णयामागे केवळ शिक्षण विभाग नाही, तर जागतिक घडामोडींचे एक मोठं जाळं आहे। पेट्रोल डिझेलच्या रांगा आणि गॅस टंचाईनंतर आता कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार का, असे मेसेजेस व्हायरल होत आहेत। मग अशा स्थितीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची ती नवीन तारीख काय? 15 जूनला खरोखरच शाळा सुरू होणार का, की सरकारने काहीतरी वेगळाच प्लान आखला आहे? काय आहे शिक्षण विभागाचा तो मास्टर निर्णय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती या विशेष रिपोर्टमध्ये। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद आता युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे। तुम्ही म्हणाल, याचा आणि आपल्या शाळेच्या सुट्टीचा काय संबंध? पण थांबा, मोदीजींनी लोकसभेत दिलेल्या भाषणात स्पष्ट संकेत दिले होते की देशाला एका मोठ्या जागतिक संकटासाठी तयार राहावे लागेल। तुम्ही पाहिले असेलच की अचानक गॅस सिलेंडरच्या बुकिंग नियमात बदल झाले, पेट्रोल आणि डिझेलच्या पंपावर लांबलचक रांगा लागल्या होत्या, एक प्रकारची घबराट पसरली होती। ही परिस्थिती नेमकी कशाची चिन्हे होती? हे संकेत होते एका आगामी एमर्जन्सीचे। जेव्हा जागतिक स्तरावर इंधनाचे संकट येते, तेव्हा त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर आणि पर्यायाने शाळा महाविद्यालयांच्या कामकाजावर होतो। सरकारने तर परीक्षा देखील स्थगित करण्याचा विचार केला होता, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षा कशाबशा पार पडल्या। मात्र आता निकालाची तारीख आणि पुढच्या वर्षाचं नियोजन यामध्ये मोठं पेच निर्माण झालं आहे। व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार युद्धाच्या या सावटाखाली शैक्षणिक वेळापत्रकात मोठे बदल करण्याचे आदेश वरून आले आहेत। मग काय राहणार सुट्टी? कधी जाहीर होणार उन्हाळी सुट्टीची अंतिम तारीख? काय 15 जूनची तारीख कायम राहणार, की सरकारने नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्याचे ठरवले आहे? आता आपण वळूया शिक्षण विभागाच्या त्या गोपनीय हालचालींकडे। जिल्हा परिषद शाळांपासून ते मोठ्या खासगी हायस्कूलपर्यंत सगळीकडे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे। नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 लागू होत असतानाच ही युद्धाची परिस्थिती आणि इंधनाची टंचाई यामुळे शाळांच्या वेळेत आणि सुट्ट्यांमध्ये बदल करणे अनिवार्य झाले आहे। इंटरनेटवर काही सरकारी परिपत्रके वेगाने व्हायरल होत आहेत। त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की जर युद्धाचा भडका उडाला आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तर विद्यार्थ्यांना शाळेत येणे कठीण होईल। अशावेळी ऑनलाईन शिक्षण की दीर्घ सुट्टी, हा मोठा प्रश्न आहे। सरकारचा विचार असा आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन असे करावे की जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही। 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत तर मोठी अपडेट आहे। युद्धाच्या या तणावामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असून निकालाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे। जर निकाल लांबणीवर पडला तर पुढील प्रवेश प्रक्रिया कशी होणार? आणि जर प्रवेश प्रक्रिया रखडली तर 15 जूनला शाळा कशी सुरू होणार? उन्हाळी सुट्टीची तारीख काय आहे? नवीन वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होणार? दरवर्षी 15 जूनपासून शाळा भरते, तर यावेळेस ती तारीख नक्की कोणती असणार? उत्तरे मिळतील थोड्याच वेळात। विशेषतः 1ली ते 9वीच्या मुलांसाठी हा काळ खूपच गोंधळात टाकणारा ठरणार आहे। अफवा अशी आहे की मे महिन्यात प्रचंड उकाडा आणि जागतिक परिस्थिती पाहता शाळा लवकर बंद करून पुन्हा कधी सुरू करायच्या, याचा निर्णय स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे। काही ठिकाणी गॅस आणि इंधन टंचाईमुळे शालेय पोषण आहार पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे। मोदीजींनी ज्या संकटाचा उल्लेख केला होता, त्याची झळ आता शैक्षणिक क्षेत्राला बसू लागली आहे। जसे मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये आपण घरात बंदिस्त होतो, तशीच काहीशी शंका आता पुन्हा निर्माण झाली आहे। जर इराण अमेरिका युद्ध दीर्घकाळ चालले, तर भारताला आपली एनर्जी सिक्युरिटी जपण्यासाठी अनेक कठोर पावले उचलावी लागतील। त्याचाच एक भाग म्हणून शाळांच्या सुट्ट्या वाढवल्या जाऊ शकतात किंवा शाळांचे सत्र बदलले जाऊ शकतात। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तर वेगळीच चर्चा सुरू आहे। तिथे शेती कामाचा हंगाम आणि वाढते तापमान यामुळे सुट्टी लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे। पण शिक्षण संचालनालय मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे।
नवीन शैक्षणिक धोरणानुसार शनिवार रविवारच्या सुट्ट्या कमी करून उन्हाळी सुट्टी वाढवण्याचाही एक प्रस्ताव चर्चेत आहे. मग काय असेल नवीन वर्षाचे वेळापत्रक? उन्हाळी सुट्टी नक्की 2 मे पासून सुरू होईल की त्याआधीच? 15 जूनच्या मुहूर्तात बदल होणार का? सर्वात जास्त धाकधूक ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांचा निकाल म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. पण सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे निकाल प्रक्रियेत डिजिटल लॉक लावण्यात आले आहेत. इंटरनेटवर अशा बातम्या येत आहेत की निकालाच्या तारखांमध्ये 10 ते 15 दिवसांचा बदल होऊ शकतो. ज्याप्रमाणे पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या, तशीच परिस्थिती निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर होऊ नये म्हणून सरकार सर्व्हरवर विशेष काम करत आहे. पण प्रश्न उरतो तोच, उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता येईल का, की यावर्षी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या नावाखाली केवळ इमर्जन्सी ब्रेक मिळणार? काही सूत्रांच्या मते नवीन शैक्षणिक सत्र 15 जूनच्या ऐवजी 1 जुलैपासून सुरू करण्याचा विचार सुरू आहे, जेणेकरून जागतिक परिस्थिती निवळण्यास वेळ मिळेल. पण अधिकृत परिपत्रकात काय म्हटले आहे हे जाणून करण्यासाठी आपल्याला त्या शेवटच्या निर्णयाकडे जावे लागेल, जो शिक्षण संचालकांनी जाहीर केला आहे. काय राहणार सुट्टीची मुदत? 15 जूनची तारीख बदलली आहे का? उन्हाळी सुट्टीची नवी तारीख काय? शेवटच्या भागात पहा संपूर्ण सत्य. सोशल मीडियावर सध्या अनेक मेसेजेस फिरत आहेत. कोणी म्हणत आहे की शाळा आता थेट ऑगस्टमध्ये सुरू होतील, तर कोणी म्हणत आहे की सुट्ट्या रद्द झाल्या आहेत. पण मित्रांनो, घाबरून जाऊ नका. या सर्व काल्पनिक भीती आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता त्यांचे मौन सोडले आहे. हो, युद्धजन्य परिस्थिती आणि इंधन टंचाईच्या चर्चांमध्ये तथ्य असले तरी शैक्षणिक क्षेत्र सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने एक मध्यम मार्ग निवडला आहे. आपल्याला या संकटाचा सामना करायचा आहे, पण शिक्षण थांबवायचे नाही. त्यामुळेच उन्हाळी सुट्टी आणि नवीन सत्राबाबत एक स्पष्ट आणि सुटसुटीत निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला प्रत्यक्ष तारीख आणि सत्राची माहिती देणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही इतका वेळ वाट पाहिली, ती माहिती आता तुमच्या समोर येणार आहे. सर्व काल्पनिक भीती बाजूला ठेवून प्रत्यक्षात काय निर्णय झाला आहे हे पाहूया. अखेर तो क्षण आला. 15 जून की दुसरी कोणती तारीख? उन्हाळी सुट्टी कधीपासून? चला पाहूया. तर मित्रांनो, आता लक्ष देऊ नये का? सर्व चर्चा, भीती आणि जागतिक संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि शिक्षण संचालनालयाने एक अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दिनांक 2 मे 2026 पासून अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी 14 जून 2026 पर्यंत कायम राहील. म्हणजेच तुम्हाला उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? पुढचे शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणेच 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 15 जूनला शाळा सुरू झाली तरी वाढत्या उष्णतेचा विचार करून 15 जून ते 29 जूनपर्यंत शाळा फक्त सकाळच्या सत्रात, मॉर्निंग सेशनमध्ये भरवल्या जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 30 जून 2026 पासून शाळा पुन्हा एकदा आपल्या नियमित पूर्णवेळ सत्रात सुरू होतील. तर मित्रांनो, युद्धाच्या वावड्या आणि इंधन टंचाईच्या भीतीमध्ये अडकून न पडता तुमच्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन करा. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे जागतिक घडामोडींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो, पण सरकारने परिस्थिती योग्यरित्या हाताळली आहे. महत्त्वाची माहिती पाहिली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरनेटवर सध्या खूप अफवा पसरत आहे. आपण या व्हिडिओमध्ये जे शासन निर्णय आणि तारख्या पाहिल्या त्या आजच्या स्थितीनुसार अधिकृत आहेत, पण जागतिक परिस्थिती कधी बदलू शकते, त्यामुळे घाबरून न जाता तयारी महत्त्वाची आहे. शिक्षण विभागाने 15 जूनची तारीख दिली असली तरी त्यांनी पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. बघा, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणं हीच आपली एकमेव इच्छा आहे. पण मला खाली कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला काय वाटतं? सध्याचा हा वाढता उकाडा आणि जागतिक उद्योजन्य परिस्थिती पाहता 15 जूनला शाळा सुरू करणं खरंच सुरक्षित आहे का, की सरकारने सुट्ट्या अजून वाढवायला हव्या? तुमच्या एका कमेंटमध्ये प्रशासनापर्यंत सर्वसामान्यांचा आवाज पोहोचायला मदत होते. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आता या गोंधळाच्या परिस्थितीत तुम्हाला काय करायचं आहे? आता एक स्टेप बाय स्टेप प्लॅन मी तुम्हाला देते, लक्ष देऊ नये का. स्टेप पहिली, सर्वात आधी अफवांवर विश्वास ठेवणं बंद करा. कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत महाराष्ट्र शासन किंवा शिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटला भेट द्या. स्टेप दुसरी, जर तुमच्या मुलांची शाळा 15 जूनला सुरू होणार असेल तर आत्तापासूनच त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक सकाळी 10 ते
7 ते 10 या वेळेत बसवा, जेणेकरून शाळा मॉर्निंग शिफ्टमध्ये सुरू झाली तर मुलांना त्रास होणार नाही. स्टेप 3 इंधन टंचाईच्या बातम्या पाहता शालेय बस किंवा व्हॅन चालकांशी आधीच संपर्क साधा आणि त्यांच्या नियोजनाबद्दल विचारून घ्या. स्टेप 4 सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे काही वेगळं परिपत्रक असं आलं असेल तर आमचा जो स्क्रीनवर दिसणारा ईमेल किंवा वेब कमेंट बॉक्स आहे तिथे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सत्य माहिती पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.